अथ श्री साई सच्चरित्र अध्याय 26. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री सीतारामचंद्राभ्या नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. भूत भौतिक विषय जात हे अखिल विश्व निजांतर्गत दर्पणी नगरीचे प्रतिबिंबित माया विजृंभित माईक वस्तुगत्या अनुद्भूत आत्मस्वरूपी अनुस्यूत ते हे विश्वस्वरूपी स्थित दिसे अद्भुत चराचर जे जे काही आरिसा दिसे ते ते वास्तव तेथे नसे जैसे वासनामय निद्रेत आभासे परी ते नासे प्रबोधी जागृत अवस्था प्राप्त काळे स्वप्नोपलब्ध प्रपंच वितळे अद्वयानंद प्रकाश विवळे महावाक्य मिळे सद्गुरूच्या विश्वाचे जे सत्ता स्फुरण तयाचे अन्य निरपेक्ष अधिष्ठान तो गुरुवात्मा ईश्वर जय प्रसन्न तैचं साक्षात्करण हे स्वप्रकाश सदात्मक ते हे आत्मस्वरूप देख ते हे विश्वभूत भौतिक माया कौतुक हा खेळ आ ब्रह्मस्तंभपर्यंत भूतभौतिक हे सर्व कल्पित ऐसे हे विस्तारले जगत माया विजृंभित केवळ सर्पमाला दंडधारा स्वरूपज्ञाने माणिती दोरा तैसाची हा सकळ जगत पसारा स्वरूपी थारा नाही या हे दृश्य जात मायामय तत्वज्ञाने यासी लय गुरुवाक्य प्रबोध समय प्राप्त होत्या काळी तृतीय पुरुष एकवचनी गृणाती रूपार्थ धरिता मणी शिष्यास तत्वोपदेशदानी गुरु एक जणी समर्थ म्हणून प्रार्थू की बाबा प्रत करावी बुद्धी अंतरासक्त नित्यानित्य विवेकयुक्त वैराग्यरत मज करी मी तो सदा अविवेक मूढ आहे अविद्या व्यय धान निगूढ बुद्धी सर्वदा कुतर्कारूढ तेनीची हे गुढ पडले मज गुरु वेदांत वचनी भरवसा ठेवीन मी या आढळ ऐसा करी मन जैसा आरसा निजबोध ठसा प्रकटेल वरी सद्गुरो साई समर्था करवी या ज्ञानाची अन्वर्थता विना अनुभव वाचा विज्ञापनता काय परमार्था साधिल म्हणून बाबा आपुल्या प्रभावे हे ज्ञान अंगे अनुभवावे सहज सायुज्य पद पावावे दान हे द्यावे कृपेने तदर्थ देवा सद्गुरु साई देहा हंता वाहतो पायी आता येथून तुझे तू पाही मी पण नाहीच मज माझी घेई माझा देहाभिमान न लगे सुख दुःखाची जाण इच्छेनुसार निजसूत्रा चालन देऊनी मनमन आवरी अथवा माझे जे मी पण तेची स्वय तू होऊनी आपण घेई सुख दुःखाचे भोगतेपण नको विवंचन मज त्याचे जय जयाजी पूर्ण कामा जडो तुझ्या ठाई प्रेमा मन हे चंचल मंगलधामा पाओ उपरमा तव पायी तुझं वाचुनी दुजा कोण सांगेल आम्हास हितवचन करील आमुचे दुःख निरसन समाधान मनाचे दैव शिर्डीचे म्हणून झाले बाबा तेथे आगमन आपुले पुढे तेथेच वास्तव्य केले क्षेत्रत्वन आणले त्या स्थाना धन्य शिर्डीचे सुकृत की हा साई कृपावंत करी हा स्थळा भाग्यवंत अलंकृत निज वास्तव्ये तुझी माझा चेतविता तुझी माझा वाचा चाळिता तैमी कोण तव गुण गाता करता करविता तू एक तुझा नित्य समागम हाची आम्हा आगम निगम तुझे नित्य चरित्र श्रवण हेची पारायण आमुते अनिमेष तुझे नामावर्तन हेची आम्हा कथा कीर्तन हेची आमुचे नित्यानुसंधान हेची समाधान आम्हा ते न लगे आम्हा ऐसे सुख जेने हो भजन विन्मुख याहुनी अधपथन ते अधिक परमार्थ बाधक काय असे आनंद अश्रू उष्ण जीवन करू तेने चरण शालन शुद्ध प्रेम चंदन चर्चन करऊ परिधान सश्रद्धा हे अंतरंग पूजा विधान बाह्योपचार पूजे होऊन येणे तुझं सुप्रसन्न सुख संपन्न करू की सात्विक अष्टभाव कमल अष्टदल अतिव निर्मल मन करुणे एकाग्र अविकल वाहू निजफल संपादू लावू भावार्थ बुका भाळा बांधू दृढ भक्तीची मेखळा वाहू पादांगुष्टी गळा भोगू सोहळा अलोलिक प्रीती रत्नालंकार मंडन करू सर्वस्व लिंब लोन करू पंचप्राण चामरांदोलन ताप निवारण तन्मय छत्रे समर्पू ऐसी स्वानंद पूजा अष्टांग गंध अर्गजा ऐसे आम्ही आमुच्या काजा साई राजा पूजू तुझ अभिप्सितार्थ सिद्ध्यर्थ स्मरू नित्य साई समर्थ याच मंत्रे साधू परमार्थ होऊ कृतार्थ निजनिष्ठा पूर्वील अध्यायी कथन
साई समर्थ दयाघन साधा वयास निजभक्त कल्याण कैसे शिक्षण देत ते आता ये अध्यायी निरूपण भक्ता स्वगुरुपदी स्थापन कवने परी करीत जाण कथा विंदाण ते परिसा गताध्यायांती निदर्शित भक्तपंत कथामृत श्रोता परिसिजे दत्तचित्त तत्वनिश्चित व्हावया कैसे कैसे अनुभव दाविले कैसे नेत्री निष्ठांजन सुदिले कैसे स्वगुरुपदी अढळ केले मन निवाले कैसेनी एकदा एक बहुत श्रमे भक्त एक पंत नामे गेले शिर्डीस मित्र समागमे दर्शन कामे साईंच्या ते पूर्वील अनुगृहीत होते निजगुरुपदी स्थित शिर्डीस जावे की निमित्त झाले शंकित मानसी तथापि जयासा जैसा रोग तैसा अकल्पित घडतो भोग आला साई दर्शनाचा ओघ झाला अमोघ सुखदायी आपण कल्पावी एक योजना ईश्वराच्या आनिकची मना अदृष्टापुढे काही चालेना ते स्वस्थ मना परिसिजे ठेवून या शिर्डीचे प्रस्थान कित्येक जण निजस्थानाहून निघाले अग्निरथी बैसून सकळ मिळून आनंदे गाडीत जे हे चढले अवचित तेथेच होते स्थित हे पंत शिर्डीस जाण्याचा तयांचा बेत झाला अवगत पंतास मंडळीत काही पंतांचे स्नेही त्यातची काही विहिनी व्याही पंतांचे मनात जाणे नसताही बळेच आग्रही सापडले आरंभी पंतांचा विचार जाणे होते जेथवर तिकीटही तयांचे तेथवर पुढे तो विचार बदलला स्नेही व्यायी म्हणती चला जाऊ समवेत की शिर्डीला मनी नसताही आग्रहाला होकार दिधला पंतांनी पंत उतरले विरारास मंडळी गेली मुंबईस उसने घेऊन खर्चावयास पंतही मुंबईत मग गेले मोडविना मित्रांचे मन मिळविले निज गुरुवनुमोदन आले मग ते शिर्डी लागून सकळ मिळून आनंदे गेले सर्व मशिदीस सकाळी 11चे समयास दाटी भक्तांची पूजनास पाहुणी उल्हास वाटला पाहुणी बाबांचे ध्यान झाले सकळ आनंद संपन्न इतुक्यात पंतास झीट येऊन बेशुद्ध होऊन ते पडले पातले जीवास विकलता पावले सबळ निचिष्टता सांगातिया उद्भवली चिंता अतिव्यग्रता मानसी मंडळीची मदत मोठी साईबाबांची कृपादृष्टी करिता मस्तकी उदकवृष्टी गेली निचेष्टितता समूळ होऊन या सावधान उठून बैसले खडबोडून वाटले जणू झोपेतून आताच उठून बैसले बाबा पूर्ण अंतर्ज्ञानी तयांची गुरुपुत्रता जाणोनी तयास अभयता आश्वासुनी निजगुरु भजनी स्थापिती एवो म्हणती प्रसंग काही अपना तकिया छोडना नाही सदा सर्वदा निश्चळ राही अनन्य पाही एकत्वी पंतांना ती पटली खूण निजगुरूचे झाले स्मरण साईबाबांचे कनवाळूपण राहिले स्मरण जन्माचे तैसेच एक मुंबापुरस्थ हरिश्चंद्र नामे गृहस्थ पुत्र अपस्मार व्यथाग्रस्त तेने अतित्रस्त झाले देशी विदेशी वैद्य झाले काही एक उपाय न चले पाहुणे सर्वांचे प्रयत्न हरले राहता राहिले साधू संत सन 1910 साली दासगणूंची कीर्तने झाली श्री साईनाथांची कीर्ती पसरली यात्रा वाढली शिर्डीची कुग्राम परिभाग्ये थोर शिर्डी झाली पंढरपूर महिमा वाढला अपरंपार यात्रा अपार लोटली रोग घालविती केवळ दर्शने अथवा केवळ हस्तस्पर्शने अथवा शुद्ध कृपावलोकने आले अनेका अनुभव होता अनन्य शरणागत कृतकल्याण पावत भक्त जाणूनी सकळांचे मनोगत पुरवित मनोरथ सर्वांचे उदिधारणे पिशाचे पडती आशीर्वचने पीडा टळती कृपा निरीक्षणे बाधा चुकती लोक येती धावोनी ऐसे महात्म्य कथा कीर्तनी दासगणूंच्या ग्रंथातूनी ऐकोनिया कर्णोपकरणी उत्कंठा दर्शनी उदेली सवे घेऊन मुले बाळे नानाविध उपायानं फळे आले शिर्डी ग्रामास पितळे पूर्वार्जित बळे दर्शना मुलास पायावरी घातले स्वय बाबास लोटांगणी आले तो तेथे एक विपरीत वर्तले पितळे गडबडले अत्यंत दृष्ट साईंची होता मुलगा पावला बेशुद्धावस्था डोळे फिरविले पडला औचिता माता पिता गडबडले पडिला संध्य भूमीसी तोंडासी आली उदंड खरसी चिंता ओढवली माता पित्यासी काय दैवासी करावे निघून गेला वाटे श्वास तोंडा वाटे चालला फेस फुटला घाम सर्वांगास सरली आस जीविताची ऐसे झटके अनेक वेळा पूर्वी येऊन गेले मुलाला परीन इतुका विलंब झाला प्रसंगाला एकाही हा न भूतो न भविष्यती याने आणली प्राणांतिक गती मातेच्या डोळा अश्रून खळती
पाहुणे स्थिती बाळाची. आलो किमर्थ झाले काय, उपाय तो झाला अपाय. ऐसे घातुक व्हावे हे पाय, व्यर्थ व्यवसाय झाला की. घरात रिगावे चोरा भेने, तो घरची अंगावरी कोसळणे. तैसीच की ह्या आमुचे येणे, झाले म्हणे ती बाई. व्याघ्र भक्षिल म्हणून गाई, जीवा भेने पळून जाई. तिजला मार्गात भेटे कसाई, तैसीच पाही जाहले. उन्हात तापला पांतस्त, वृक्ष छायस जो विसावत. तो वृक्षची उन्मळून पडत, झाली ते गत तयासी. भाव ठेवून देवावरी, पूजेस जाता देवळा भितरी. देवळूची कोसळे अंगावरी, तैसीच झापरी हे झाली. बाबा मग तया आश्वासिती, धीर धरावा थोडा चित्ती. मुलास उचलून न्या निघुती, निजाव गती तो लाधेल. मुलास घेऊन जा बिराडी, आणि एक भरता घडी. सजीव होईल तयाची कुडी, उगीच तातडी करू नका. असो पुढे तैसे केले, बोल बाबांचे खरे झाले. पितळे सहकुटुंब आनंदले, कुतर्क गेले विरोन. वाडियात नेता तो कुमर, तात्काळ आला शुद्धीवर. मात्या पितळ्यांचा फिटला घोर, आनंद थोर जाहला. मग पितळे स्वय स्त्रियेसहित, बाबाची या दर्शना येत. करीत साष्टांग प्रणिपात, अतिविनीत होऊनी. उठला पाहुणी आपुला सुत, साभार मानसी आनंदित. बसले बाबांची चरण सुरित, बाबा सस्मित पुसती. का त्या संकल्प विकल्प लहरी, शांत झाल्या का आता तरी. ठेवील निष्ठा धरील सबुरी, तयासी श्रीहरी रक्षील. पितळे मुळचेच श्रीमंत, घरंदाज लौकिकवंत. मेवा मिठाई लुटवित, बाबास अर्पित फळपान. कुटुंब तयांचे फार सात्विक, प्रेमळ श्रद्धाळू भाविक. बाबाकडेच लावणे टक, खांबा निकट बैसत असे. पाहता पाहता डोळे भरावे, ऐसे तिने नित्य करावे. पाहुणे तत्प्रेमाचे नवलावे, अत्यंत भुलावे बाबांनी. जैसे देव तैसेच संत, भक्त पराधीन ते अत्यंत. अनन्यत्वे तयाजे भजत, कृपावंत तयावरी. असो ही मंडळी जावया निघाली, मशिदीस दर्शनार्थ आली. बाबांची अनुज्ञा उदी घेतली, तयारी केली निघावया. इतुक्यात बाबा काढिती 3 रुपये आपुले खिशातून. पितळ्यास निकट बोलावून, बोलती वचन ते परिसा. बापू तुझला पूर्वी 2, दिदले ती म्या त्यात हे 3. ठेवून यांचे करी पूजन, कृत कल्याण होशील. पितळे रुपये घेती करी, प्रसाद जाणून आनंदे स्वीकारी. लोटांगणी येत पायावरी, म्हणती कृपा करी महाराजा. मने उदेली विचार लहरी, माझी तोही प्रथम फेरी. बाबा हे वदती काय तरी, हे मज निर्धारी कळेना. बाबास पूर्वी नाही देखिले, पूर्वी 2 कैसे दिदले. अर्थावबोध काहीच न कळे, विस्मित पितळे मनी झाले. कैसी व्हावी परिस्फुटता, वाढली मनाची जिज्ञासुता. बाबांना लागू देत पत्ता, राहिली मुग्धता तैसीच. संत सहज उद्गारले जरी, तरी ते वाणी होणार खरी. जाणीव ही पितळ्यांची अंतरी, म्हणून विचारी ते पडले. परी पुढे हे मुंबापुरी, गेले जेव्हा आपुले घरी. होती घरात एक म्हातारी, जिज्ञासा पुरी ती करी. म्हातारी पितळ्यांची माता, सहज शिर्डीचा वृत्तांत पुसता. निघाली 3 रुपयांची वार्ता, संबंध कथा जुळेना. विचार करिता स्मरण झाले, मग म्हातारी पितळ्यास बोले. आता मज यथार्थ आठवले, बाबा बोलले सत्य ते. आता त्वा तुझ्या मुलास नेले, शिर्डीस साईचे दर्शन करविले. तैसेच पूर्वी तुझ पित्याने वहिले, होते नेले अक्कलकोटी. तेथील महाराजही सिद्ध, परोपकारी महाप्रसिद्ध. अंतर्ज्ञानी योगी प्रबुद्ध, पिताही शुद्ध आचरणी. घेऊन तव पित्याची पूजा, प्रसन्न झाला योगी राजा. 2 रुपये प्रसाद काजा, दिदले पूजा करावया. हेही पूर्वील रुपये 2, स्वामींनी बाळा तुझं लागून. दिदले होते प्रसाद म्हणून, पूजनार्चन करावया. तुमचे देवदेवतार्चन, त्यात हे होते रुपये 2. करीत असत नेहमी पूजन, अतिनिष्ठेनं वडील तुझे. तयांची निष्ठा मी एक जाणे, वागत गेले निष्ठेप्रमाणे. तयांच्या पश्चात पूजा उपकरणे, झाली खेळणी मुलांची. निष्ठा उडाली देवावरची, लाज वाटू लागली पूजेची. पूजेची योजना झाली मुलांची, दाद रुपयांची कोण घेई. ऐसी कित्येक वर्ष लोटली, रुपयांची त्या बेदाद झाली. आठवणही साफ बुडाली, जोडी हरवली रुपयांची. असो तुमचे भाग्य मोठे, साई मिशी महाराजाची भेटे. पुसावया विस्मरणांची पुठे, तैसीच संकटे निरसाया. तरी आता येथून पुढे
सोडून द्यावे तर्क कुडे, पहा आपल्या पूर्वजांकडे, नको वाकडे व्यवहार. करीत जा रुपयांचे पूजन, संतप्रसाद मानाभूषण. समर्थ साईंनी ही पटविले खून, पुनरुज्जीवन भक्तीचे. ऐकत ही मातेची कथा, परमानंद पितळ्यांची चित्ता. ठसली साईंची व्यापकता आणि सार्थकता दर्शनाची. मातेचे ते शब्दामृत, नष्ट भावना करी जागृत. देई पश्चाताप प्रायश्चित, भावी हित दर्शनी. असो होणार होऊन गेले, पुढे कार्यार्था संती जागविले. मानोनी तयांचे उपकार भले, सावध राहिले निज कार्या. ऐसीचे एक आणि प्रचिती, कधी तो परियेसा स्वस्थ चित्ती. भक्तांच्या उच्छृंखल मनोवृत्ती, बाबा आवृत्ती कैश्या ते. गोपाळ नारायण आंबडेकर, नामे एक भक्त प्रवर. आहे बाबांचा पुणेकर, परिसा सादर तत्कथा. आंग्ल भौम सरकार पदरी, अबकारी खात्यात होती नोकरी. 10 वर्षे भरतापुरी, बैसले घरी सोडूनी. दैव फिरले सार झाले पारखे, सर्व दिवस नाहीत सारखे. आले ग्रहदशेचे गरके, कोण फरके न भोगिता. आरंभी ठाणे जिल्ह्यात नोकर, पुढे नशिबी आले जव्हार. होते तेथे अंमलदार, तेथेच बेकार जाहले. नोकरी आळवावरचे पाणी, पुनश्च पडावे कैसे ठिकाणी. प्रयत्नांची शिकस्त त्यांनी, पाहिली करुनी त्यावेळी. परीन आले तहाई यश, निश्चय ठरला राहावे स्ववश. आपत्तीचा झाला कळस, झाले हताश सर्वापरी. वर्षानुवर्ष खाली खाली, सांपत्तिक स्थिती खालावली. आपत्तीवर आपत्ती आली, दुहस झाली गृहस्थिती. ऐसी गेली वर्षे 7, सालोसाल शिर्डीस जात. बाबा पुढे गाराने गात, लोटांगणी येत दिनरात्र. 1916 सालात वैतागुनी गेले अत्यंत, वाटले करावा प्राणघात. शिर्डी क्षेत्रात जाऊनी, कुटुंबासमवेत या समयास. राहिले शिर्डीस 2 मास, काय वर्तले एके निशीस. तया वार्तेस परियेसा, दीक्षितांचे वाड्यासमोर. एका बैलाचे गाडीवर, बसले असता आंबडेकर. चालले विचार तरंग, कंटाळले ते जीवितास. वृत्ती झाली अत्यंत उदास, पुरे आता हा नको त्रास. सोडली आस जीविताची, करुनिया ऐसा विचार. होऊनिया जीवावरी उदार, विहिरीत उडी घालावया तत्पर. आंबडेकर जाहले, दुसरे कोणी नाही जवळा. साधुनी ऐसी निवांत वेळा, पुरविना आपुले मनाचा सोहळा. दुःखा वेगळा होईन, आत्महत्येचे पाप दुर्धर. तरी हा दृढ केला विचार, परी बाबा साई सूत्रधार. तेने हा अविचार टाळीला, तेथीची 4 पावलावर. एक खानावळवाल्याचे घर, त्यासही बाबांचा आधार. तोची परिचारक बाबांचा, सगुण येऊनी उमऱ्यावरती. पुसे आंबडेकरास ते वक्ती, ही अक्कलकोट महाराजांची पोथी. वाचली होती का कधी, पाहू पाहू काय ती पोथी. म्हणून आंबडेकर हाती घेती, सहज पाने चाळून पाहती. वाचू लागती मध्येच, कर्मधर्म संयोग कैसा. विषयही वाचावया आला तैसा. अंतर्वृत्तीस वाचण्या सरीसा, उमटला ठसा तात्काळ. सहजासहजी आली जी कथा, निवेदितो मी श्रोत्या समजता. तात्पर्यार्थे अधिक संक्षेपता, ग्रंथ विस्तारता भयार्थ. अक्कलकोटी संतवरिष्ठ, असता महाराज अंतर्निष्ठ. भक्त एक बहुव्याधिष्ट, दुसह कष्ट पावला. सेवा केली बहुत दिन, व्याधिविन होईन म्हणून. होईनात ते कष्ट सहन, अति उद्विग्न झाला. करुणी आत्महत्येचा निर्धार, पाहुनिया रात्रीचा प्रहर. जाऊनी एका विहिरीवर, केला शरीर पाततीने. इतुक्यात महाराज तिथे आले, स्वहस्ते तयास बाहेर काढिले. भोक्तृत्व सारे पाहिजे भोगिले, उपदेशिले तयास. आपुल्या पूर्वकर्माजोग, व्याधी कुष्ठ क्लेशवा रोग. झाल्याविन पूर्ण भोग, हत्यायोग काय करी. हा भोग राहता अपुरा, जन्म घ्यावा लागे दुसरा. म्हणून तैसेच सहाय कष्ट जगरा, आत्महत्यारा होऊ नको. वाचूनी ही समयोचित कथा, थक्क झाले आंबडेकर चित्ता. जागीच वरमले अवचिता, बाबांची व्यापकता पाहुनी. आंबडेकर मनी तरकले, पूर्व अदृष्ट पाहिजे भोगिले. हेच योग्य प्रसंगी सुचविले, साहस योजिले न भले ते. जैसी वाचा अशरीरिणी, तैसेच या दृष्टांताची करणी. हेत जडला साईंचे चरणी, अघटित घटनी साईची. सगुण मुखे साईचा इशारा, हा अकल्पित पुस्तकद्वारा. यावया विलंब लागता जरा, होता मातेरा जन्माचा. मुकलो असतो निज जीविता,
करीतो दुर्धर कुटुंब खाता, स्त्रियेवरी ओढवितो अनर्था, स्वार्था परमार्था नागवतो. पोथीचे करून या निमित्त बाबांनी केले सगुणास प्रवृत्त, आत्मघाता पासाव चित्त, परावृत्त केले की. प्रकार ऐसा जरी न घडता, बिचारा व्यर्थ जीवास मुकता, परी जेथे साईसम तारिता, काय तो मारिता मारील. अक्कलकोट स्वामीची भक्ती या भक्तांचे वडिलास होती, तीच पुढे चालवा ही प्रचिती, आणून देती त्या बाबा. असो पुढे बर्वे झाले, हेही दिवस निघून गेले, ज्योतिर्विद्येत परिश्रम केले, फळही आले उदयाला. साई कृपा प्रसाद पावले, पुढे आले दिवस चांगले, ज्योतिर्विद्येत प्रावीण्य संपादिले, दैन्य निरसले पूर्वील. वाढले गुरुपदी प्रेम, जाहले सुख कुशल क्षेम, लादले गृहसौख्य आराम, आनंद परम पावले. ऐसे अगणित चमत्कार, एकाहून एक थोर, कथिता होईल ग्रंथ विस्तार, तदर्थ सार कथी येले. हेमाड साई पदी शरण, पुढील अध्यायी गोड कथन. विष्णू सहस्त्र नामदान, श्यामया लागून दिधले. नको नको म्हणता श्यामा, बाबास अनिवार्य तयांच्या प्रेमा, बळेच देतील सहस्त्रनामा, सुंदर महात्मा वर्णून. आता सादर परिसा ती कथा, अनुग्रहाचा समय येता, शिष्याची इच्छा मुळीही नसता, बाबा तो देता दिसतील. अनुग्रहाची अलौकिक परी, कैसी असते सद्गुरू घरी, दिसून येईल अध्यायांतरी, श्रोता आदरी परिसिजे. कल्याणाचे जे कल्याण, तो हा साई गुण निधान, सौभाग्य पुण्य श्रवण कीर्तन, चरित्र पावन जयांचे. स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाळ पंत विरचिते, श्री साई समर्थ सच्चरिते, अपस्मार हत्या निवारणम तथा निजगुरुपद स्थिरीकरणम, नामम षड्विंशतितमोऽध्याय संपूर्णम. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु.